आज छान असं पौर्णिमा आहे, पौर्णिमेचं चंद्र आहे. तर आम्ही डिस्कस करत होतो की चंद्र कुठे आहे, ग्रह कुठे आहे, तारे कुठे आहेत, सन कुठे आहे. रात्रीचं आम्ही मस्त असं दोघी जणी वॉक करतो आणि मग झोपतो आहे ना बाबू. मी नाही. हाय मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आता हळूहळू उन्हाळा चालू झालेला आहे, ऊन जाणवू लागले आहे आणि बाजारामध्ये मस्त मस्त फळं अशी आलेली आहेत. उन्हाळा आहे ना, याच्यासाठी मला खूप आवडतो. सगळ्या प्रकारची फळं येतात आणि सीझन असा आहे ना की या सीझनमध्ये ना फळ खूप खाऊशी वाटतात आपल्याला. थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये कुठलीही फळं असू दे बघा, एवढी खाऊशी वाटत नाहीत आपल्याला. आणि या अशा गरमीमध्ये ना मस्त थंडगार अशी फ्रूट प्लेट खाण्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. जेव्हा मी सानवीच्या वेळेला प्रेग्नंट होते ना, तेव्हा ऑफिसमध्ये रेडीमेड अशी जी फ्रूट प्लेट आहे ना, रोज संध्याकाळी आहे ना मी ऑफिसमध्ये खायचे कॅन्टीनमध्ये. पण आता त्याच्यानंतर आपल्याला रेडीमेड कोण तयार करून देणार आहे. जी काही फ्रूट प्लेट आहे ती आपल्यालाच बनवावी लागणार आहे. आणि इथे ना मी मुलांसाठी मस्त बनवत आहे. 2-3 फळं आणली होती मी आत्ता, जी सीझनल आहे आणि छान आहेत. तर असे मस्तपैकी बारीक कट करून मी सानवीला दिली. अगस्त्य अजून काही फळांना अजिबात तोंड लावत नाही. त्याला फळं माहिती नाही का, त्याला एवढं तिरस्कार आहे फळांचा. फळं बघितली की तो असा काही पळून जातो ना की अजिबात. त्याला ज्यूस जरी काढून दिला ना तरी त्याला लगेच समजतं की ते फळांचा ज्यूस आहे. अजिबात कुठलंही फळ असू दे खायलाच मागत नाही. त्याला काय उपाय करावा ना मला ते समजतच नाहीये. तर असो, नुकतंच आहे ना माझ्या माहेरचं जे ग्रामदैवत आहे म्हस्कोबानाथ आणि जोगेश्वरी यांचा जो विवाह सोहळा झाला ना, तर त्या म्हणजे आम्ही देवाचं लग्न म्हणतो त्याला. तर देवाच्या लग्नाच्या दिवशी आहे ना आईच्या घरी, इवन आमच्या सगळ्याच म्हणजे गावकऱ्यांच्या घरी आहे ना पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो, गोडाधोडाचं जेवण असतं. देवळात जाऊन नैवेद्य दाखवून येतात देवाला. आणि ह्या दिवशी कधीच माझी आई आहे ना मला पुरणपोळ्या पाठवायला विसरत नाही. इतर वेळेला पण कधी तिने पुरणपोळ्या केल्या तर मला हमखास ती पाठवतीच. पण देवाच्या लग्नाच्या दिवशी पण इतकी त्यांची गडबड असते. देवाच्या लग्नाला जायचं असतं, नैवेद्य दाखवायला जायचं असतं. पण तरी पण आहे ना तिने आवर्जून माझ्या वडिलांना ना पुरणपोळ्यांचा डब्बा घेऊन पाठवलेला होता. आणि पुरणपोळ्यांच्या डब्यासोबतच आहे ना आई माझी भरपूर अशी पिशवीभर काय ना काहीतरी बाकीचं पण सामान पाठवून देत असते. तर इथे दाखवते तुम्हाला मम्मीने काय काय पाठवलेलं आहे. मम्मीच्या हातच्या मस्तपैकी गरमागरम पुरणपोळ्या तर आहेतच. त्याच्यासोबतच मम्मीने गाजराचा हलवा पाठवला होता. आता त्या गाजराचा हलवा चुकून का होईना आला होता, त्याची स्टोरी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. आणि या मस्त कमंडलूच्या शेपचा जो हा डब्बा दिसत आहे ना, हा याच्यामध्ये आमटी आहे. ॲक्च्युली मम्मीला आहे ना आळूच्या वड्या पाठवायच्या होत्या आणि फ्रीजमध्ये तिने आळूच्या वड्या तयार करून ठेवल्या होत्या एका डब्यात घालून. आणि तो डबा द्यायच्याऐवजी तिने त्याच्या शेजारचा जो डबा आहे ना तो चुकून दिला मला. आणि नंतर फोन करून सांगते, अगं असं माझ्याकडून चुकून झालं आणि त्या डब्यामध्ये गाजराचा हलवा आला होता. पण चुकून का होईना, चला मला मम्मीच्या हातचा गाजराचा हलवा खायला मिळाला मस्तपैकी. आणि त्याच्यासोबतच बघू शकता आमटी आहे, थोडीशी मेथीची भाजी आहे, कुरडई पापडी आहे. आणि भजी या वेळेला मम्मीने काही पाठवल्या नव्हत्या कारण तिला आळू वड्या पाठवायच्या होत्या. पण आता जसं सांगितलं तुम्हाला आळू वड्या तर काय आल्या नाही, आला गाजराचा हलवा आणि मस्तपैकी ह्या पुरणपोळ्या. तर अशा मम्मीच्या हातच्या रेडीमेड पुरणपोळ्या खायचा जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे. कारण जेव्हा घरी पुरणपोळ्या बनवायचं म्हटलं तर किती सारा गोंधळ असतो ना. आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हटल्यावर तुम्हाला माहिती किती वेळ लागतो आणि किती त्याचं राडा असतो सगळा पूर्ण किचनभर. तर अशा रेडीमेड जर मिळाल्या ना तर खरंच कोणाला नको आहेत त्या. आणि सानवीला काही राहवलं नाही. टिफिन उघडतानाच तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि लगेच ती सगळ्या गोष्टी टेस्ट करायला लागली. पुरणपोळी, कुरड्या, पापड्या. आणि आमचं जे घोरपडी गावचा जो उरूस असतो, माहेरच्या ज्या देवाचा उरूस असतो ना, तो ह्या महिन्यामध्ये आहे. आणि
उरसाच्या दिवशी सुद्धा आहे ना अशा प्रकारचे नैवेद्य केले जातात. कोणी पुरणपोळ्या करतं, कोणी साधा नैवेद्य करतं आणि गोपाळ वगैरे घातले जातात त्या दिवशी. खूप गडबड गोंधळ असते आणि देवाच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा अशा प्रकारे गोडाधोडाचं जेवण केलं जातं. आणि एवढं लेकीसाठी आळूवड्या बनवून ठेवले आणि ते मी पोहोचू शकले नाही. याची मम्मीला इतकी हुरहुर लागली ना की दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच तिने आहे ना दुसऱ्या एका माणसाच्या हाती आहे ना त्या आळूवड्या पाठवून दिल्या मला आणि शेवटी फायनली मला त्या खायला मिळाल्या. तर इथं बघू शकता तुम्ही सानवीला आहे ना स्नॅक्ससाठी पास्ता तयार करून देत आहे. मी तिला व्हाईट सॉस पास्ता तयार केला होता. पास्त्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळेला टाकलेली आहे, तेव्हा तुम्ही नक्की बघा. आणि हा आहे ना गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता आहे. कुठल्याही प्रकारे मैदा वगैरे ह्याच्यामध्ये यूज झालेला नाही, त्याच्यामुळे हेल्दी आहे. आणि मी ट्राय करते की जेवढ्या जास्तीत जास्त भाज्या ह्याच्यामध्ये टाकता येतील ना तेवढ्या टाकाव्या. आता याच्यात सुद्धा मी आहे ना शिमला मिरची वगैरे टाकलेली आहे आणि मस्त असा व्हाईट सॉस पास्ता इथं तयार झालेला आहे. किती नाही म्हटलं ना तरी मुलांना असे जे फास्ट फूडचे आयटम आहे ना आपण नाही टाळू शकत. त्यांना आवडतं तर अधूनमधून हे करून द्यावंच लागतं आपल्याला. दाखव तुझे टकलू, दाखव टकलू. टकलू टकलू कोण झालं टकलू? अगं आमचे छान असं केस कटिंग झालेली आहेत. बाळाला माझ्या कापलं, इथं कापलं थोडंसं, दिसतंय ना तुम्हाला, इथं कापलं थोडंसं. हे बघा, याच्यासाठी आहे ना मी वस्त्रा मारत नव्हते. मला खूप भीती वाटते कापायची, पण काय करणार आता, मारायला तर पाहिजेलच. कारण त्याचा जन्म झाल्यापासून त्याला फक्त मशीन मारलेली आहे केसांना, त्याच्यामुळे त्याची केस खूप अशी विरळ होती. आता आय होप सो छान केस येतील माझ्या बाळाला. दिसतो ना बाबूला, माझ्या बाबूला. आठवड्याच्या भाज्या भरताना आहे ना मिस्टरांनी मिक्स मटकी पण आणली होती आणि म्हटलं की चला आता साधी सुक्की भाजीच मी शक्यतो करत असते आणि सानवीला टिफिनला मटकीची भाजी खूप आवडते. पण म्हटलं की चला आता रस्सा भाजी करूयात, खूप दिवस झालं केलेली नाही आहे. त्यामुळे ना छान असा लादीपाव वगैरे आणायला लावला मी आणि मस्तपैकी संध्याकाळच्या जेवणाला आम्ही मिसळपाव खाल्लेला आहे. शक्यतो आहे ना मला आता थोडंसं डायटिंग पाळत आहे मी आणि त्याच्यामुळे मैदा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरा कमी खायच्या आहेत. पण तरी पण कंट्रोल नाही होतो. जेव्हा पण अशा काही छान छान गोष्टी आपण बनवतो घरामध्ये तेव्हा मला खरंच कंट्रोल होत नाही आणि माझ्याकडून पाव किंवा ब्रेड हा खाल्लाच जातो. असेल असं सानवीचं माझं आकाश निरीक्षण चाललेलं आहे. काय कुठे आहेत तारे, ग्रह तारे ह्याच्यात पण दिसतोय बघतो स्टार. आज छान असं पौर्णिमा आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे. तर आम्ही डिस्कस करत होतो की चंद्र कुठे आहे, ग्रह कुठे आहे, तारे कुठे आहेत, रात्रीचं आम्ही मस्त असं दोघी जणी वॉक करतो आणि मग झोपतो आहे ना बाबू. मी नाही करत, म्हणजे मी झोपत नाही, मी जागीच असते, फक्त सानवी झोपती दाराडून. चल आता चल झोपायला चल. रात्रीचं जेवण झाल्यानंतर असं चांदण्यात फिरण्याचा आनंदच काही वेगळा असतो. सानवी कधी कधी लवकर झोपून जाते आणि आहे ना मी एकटीच निवांतपणे बाहेर फेऱ्या मारत असते. तर त्यावेळेला आहे ना मी छान अशी मराठी जी लता मंगेशकरची जी जुनी गाणी आहे ती कधी कधी लावून आहे ना ऐकत मस्तपैकी शांतपणे वॉक करत असते. आणि रात्रीची तशी गाणी ऐकायची आणि मस्तपैकी त्याच्यानंतर झोपून जायचं. खरंच खूप छान वाटतं आणि असा छान असा दिवसाचा जो शेवट आहे गोड असा करायला मला खूप आवडतं. इथे माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून आहे ना मी थोडंसं चंद्राला झूम करून असा त्याच्यावरचे चंद्रावरचे डाग टिपण्याचा प्रयत्न करत होते. पण माझ्या मोबाईलमध्ये काही केल्या जो चंद्राचा जो प्रकाश आहे ना तो कमीच होत नव्हता, कारण हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र होता आणि किती सुंदर दिसतोय बघा. चला तर मग माझ्या दिवसाचा छान असा शेवट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.